सोलापूर शहर व जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी अखेरपासून उन्हाची तीव्रता लक्षणीय वाढू लागली आहे। मार्च महिन्यात तापमानात मोठी वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर 1 मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरविण्याची गरज असल्याची मागणी विविध शिक्षक व पालक संघटनांकडून करण्यात येत आहे। दरवर्षी वाढत्या तापमानामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वेळापत्रक सकाळी करण्यात येते। दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण, थकवा अशा समस्यांना सामोरे जावे लागते। विशेषतः इयत्ता 1ली ते 4थीतील लहान विद्यार्थ्यांना तीव्र उन्हाचा अधिक त्रास होतो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळचे सत्र अधिक सुरक्षित व सोयीस्कर ठरते। या संदर्भात विविध संघटनांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे निवेदन देऊन 1 मार्चपासून शाळा सकाळी भरविण्याबाबत तातडीने आदेश काढावेत अशी मागणी केली आहे। मात्र अद्याप शिक्षण विभागाकडून कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही। पालक वर्गातही याबाबत चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेता लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शाळा सकाळी भरविल्यास विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, तसेच अभ्यासावरही सकारात्मक परिणाम होईल असे शिक्षकांचे मत आहे। दरम्यान शिक्षण विभागाने हवामानाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।